तात्काळ त्यांना निलंबन करण्यात यावं। मला असं वाटायला लागलंय गरिबांना कोणी वाली नाहीये, तिकडे आमदार खासदार एक आपापसामध्ये भांडतायत आणि तुम्ही जनतेवर लक्ष, तुम्ही ब्युरोक्रेट्स, तुम्ही देश चालवता, तुम्ही संविधानाच्या खुर्चीवर बसले, गोरगरिबाकडे लक्ष ठेवण्याचं काम तुमचं आहे। आणि म्हणून पुढच्या 48 तासामध्ये तुम्ही त्या कंपनीवर कारवाई केली नाही, ती कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकली नाही, संबंधिताला निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला नाही, त्या गोरगरीब कष्टकरी कामगाराला या ठिकाणी मदत जर का जाहीर केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। पालकमंत्री शिरसाट साहेब, इम्तियाज जलील साहेब, एकमेकाची संपत्ती काढण्यात तुम्ही व्यस्त आहात, लोकांच्या अंगावर उकळतं तेल पडतंय। सन्माननीय खासदार संदीप भुमरे साहेब, तुम्ही झोपा काढताय का? आणि इकडे या अधिकारी म्हणतायत हा एक अपघात आहे। अरे साध्या माणसाकडनं गाडीला गाडी लावली तर तुमचा पोलीस प्रशासन 24 तास त्या मोटरसायकलवाल्याला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतं। गावाचे सरपंच मंगेश साबळे व्हिडिओमध्ये चिडण्याचं कारणही तसंच आहे। त्याचं झालं असं की विजेसाठी ज्या डिप्पी लावलेल्या असतात त्या डिप्पीमधील उकळतं तेल एका सामान्य व्यक्तीच्या अंगावरती पडलं, त्यामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे भाजलाय। अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यायला हवी होती, पण महावितरण कंपनी म्हणते फक्त हा केवळ एक अपघात आहे। त्यामुळे मंगेश साबळे यांनी एक पत्र लिहिलं, ते पत्र पोलीस स्टेशनला देखील दिलं आणि सोशल मीडियावरती वाचून दाखवलं। महावितरण अशा डिप्पी का बसवतात ज्याच्यामुळे लोकांना धोका आहे, त्यामुळे लोकांचा जीव जातोय, याची जबाबदारी कोण घेणार? आणि असं कधी काही घडलं तर त्याला अपघात म्हणून घोषित करतात। जे कोणी अधिकारी या डिप्पीच्या संबंधित काम पाहतात त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, त्यांची चौकशी करण्यात यावी। त्या डिप्पी नेमकं कोणत्या कंपनीच्या असतात आणि त्यामधून एवढी मोठी दुर्घटना कसं काय घडते, मंगेश साबळे यांनी सांगितलंय। याशिवाय जो व्यक्ती भाजलाय त्याच्यावरती उपचार देण्याऐवजी जे झालंय त्याला अपघात दाखवला, अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा आम्ही अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही। नेमकं मंगेश साबळे काय म्हणलेत, चला सविस्तर पाहू। नमस्कार मित्रांनो, पैठण तालुक्यामधील म्हारोळा गावामध्ये 2 महिन्यापूर्वी एक घटना होते। ग्रामपंचायतचा सार्वजनिक गावचा ट्रान्सफॉर्मर हा अचानकपणे फुटतो, बसवताना तो फुटतो आणि तिथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर ते उकळतेलं तेल पडतं आणि तेल पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केस जळतात, छातीवर ते पडतं, सगळं ते भाजून निघतात आणि त्यांची अवस्था अशा प्रकारे या ठिकाणी होते। या घटनेचा निषेध म्हणून संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि कळवलं की अशा ठिकाणी अशी घटना झालेली आहे। तर त्यांचं आम्हाला एक पत्र येतं, त्या पत्रामधून सर्वात अगोदर आज निवेदन दिलेलं आहे। तर इकडे बघू शकता आपण, पूर्ण पोलीस डिपार्टमेंट इथं कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमा झालेल्या आम्हाला थांबवण्यासाठी किंवा तुम्ही इथं कशासाठी आलेले आहात आणि काय राडा करणार आहेत। त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर फाटलेला आहे, ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला आहे आणि 3 कर्मचाऱ्याच्या अंगावर ते तेल उकळतं तेल पडून या ठिकाणी ते भाजलेले आहेत। ट्रान्सफॉर्मर का फाटला? तो डुप्लिकेट कंपनीचा होता का? त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या का ज्या अधिकाऱ्यांनी तपासल्या नाहीत? त्या ठिकाणी कोणी अधिकारी उपलब्ध होते का? हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो असता आम्हाला एक पत्रव्यवहार करण्यात आला आणि या पत्रातून सांगण्यात आलं की या घटनेबाबत आपण सविनयपूर्वक कळवण्यात येते की 22/5/2025 रोजी 25 kVA क्षमतेचा रोहित्र फुटून अप्राणांतिक अपघात झाला होता। सदर घटनेची माहिती विद्युत निरीक्षक यांना कळवण्यात आलेली आहे। माननीय विद्युत निरीक्षक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय व तिघा अपघातग्रस्तांपैकी 2घांचे जबाब नोंदवलेले आहेत। तिघांपैकी 2घांनी आमची कोणतीही तक्रार नसल्याचा जाब विद्युत निरीक्षक यांना दिलाय। एक जण जास्त भाजला होता, त्याने तक्रार केली आहे, मात्र विद्युत निरीक्षक म्हणतायत तिघांपैकी 2घांची आमच्याविषयी काही तक्रार नाहीये। आणि जी टाकी आहे, रोहित्राची टाकीची वेल्डिंग उकडून टाकी फाटलेली आढळून आली आहे। रोहित्राच्या टाकीचा स्फोट झाल्याने प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटना ही एक अपघात आहे। सदर घटना ही अपघात आहे याची कल्पना आम्हाला आहे, त्याच्यामुळेच तुमच्याकडे तक्रार केलेली आहे। हा अपघात का झाला हे विचारण्यापेक्षा, हा अपघात कसा घडला हे बघण्यापेक्षा, त्या कंपनीची चौकशी करण्यापेक्षा, त्या कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा असा ट्रान्सफॉर्मर सार्वजनिक ग्रामपंचायतचा फुटतो कसा आणि ट्रान्सफॉर्मर फुटल्यानंतर त्यातलं उकळतं तेल कामगारावर पडतं कसं, हा एक अपघात आहे।
कार्यकारी अभियंता म्हणताय हा एक अपघात आहे, हा अपघात तुमच्या पोरासोबत झाला असता, हा अपघात तुमच्या लेकीसोबत झाला असता, हा अपघात तुमच्या नातेवाईकासोबत झाला असता, तर असे शब्द तुम्ही टाईप केले असते का? हा एक अपघात आहे आणि कंपनी जी ट्रान्सफॉर्मर आहे त्यांनी जो जास्त जळालेला आहे त्याच्या उपचारासाठी निधी दिलेला आहे, त्याच्या उपचारासाठी 2-2.25 लाख खर्च केलेला आहे. भीक दिली आहे का तुम्ही भीक देता आहात का? तुमच्या भिकेची आम्हाला गरज नाही. तुमचा ट्रान्सफॉर्मर का फुटला? तुम्ही ट्रान्सफॉर्मर असे का फुटू देत आहात? तुमचं लक्ष याच्याकडे नाहीये. प्रथम दर्शनी आम्हाला असं दिसून येत आहे की फुटलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कंपनीकडनं 1-2 कोटी रुपये तुम्ही उकळणार आहात. कार्यकारी अभियंता साहेब, तुम्ही त्या खुर्चीवर बसले आहात गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशामधून तुमचा पगार होतं. अरे आम्ही टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही या ठिकाणी काम करतं. तुमचा येणारा पैसा आमच्या टॅक्समधून येतं. तुम्ही आमचे नौकर आहात, नौकर. तुम्हाला आम्ही कामासाठी ठेवलेले आहेत, कामासाठी. आणि तुम्ही आम्हाला सांगताय की हा एक अपघात होता आणि पोलिसांना पत्र लिहितायत की संबंधित निवेदन देणाऱ्यावर प्रतिबंधक कारवाई करावी. ते या कार्यालयास येऊन या ठिकाणी राडा करणार आहे असं दिसून येतं आणि म्हणून आम्ही राडा करणार आहे. कारण जर का ट्रान्सफॉर्मर फुटत असेल आणि ट्रान्सफॉर्मर फुटून उकळतं तेल मरण यातना नरकातना जर कामगारांच्या अंगावर पडत असेल तर ते जळालेल्या प्रत्येक डागाचे जबाबदार तुम्ही आहात. तुमचं काम आहे ट्रान्सफॉर्मर बघण्याचं, तुमचं काम आहे त्या कंपनीची चौकशी करण्याचं. आमची या ठिकाणी आज अशी मागणी आहे, ज्या कंपनीचा ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला आहे त्या कंपनीची सखोल चौकशी करण्यात यावी. ज्या अधिकाऱ्यांची ट्रान्सफॉर्मर चेक करण्याची जबाबदारी होती तात्काळ त्यांना निलंबन करण्यात यावं, अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल. तुम्हाला असं वाटायला लागलंय गरिबांना कोणी वाली नाहीये, तिकडं आमदार खासदार एक आपापसामध्ये भांडतायत आणि तुम्ही जनतेवर लक्ष, तुम्ही ब्युरोक्रेट्स, तुम्ही देश चालवता, तुम्ही संविधानाच्या खुर्चीवर बसले. गोरगरिबाकडे लक्ष ठेवण्याचं काम तुमचं आहे आणि म्हणून पुढच्या 48 तासामध्ये तुम्ही त्या कंपनीवर कारवाई केली नाही, ती कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकली नाही, संबंधिताला निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला नाही, त्या गोरगरीब कष्टकरी कामगाराला या ठिकाणी मदत जर का जाहीर केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. पालकमंत्री शिरसाट साहेब, इम्तियाज जलील साहेब, एकमेकाची संपत्ती काढण्यात तुम्ही व्यस्त आहात. इकडे ट्रान्सफॉर्मर फुटतायत, लोकांच्या अंगावर उकळतं तेल पडतंय. सन्माननीय खासदार संदीपान भुमरे साहेब, तुम्ही झोपा काढताय का? आणि इकडे या अधिकारी म्हणतायत हा एक अपघात आहे. अरे साध्या माणसाकडनं गाडीला गाडी लावली तर तुमचा पोलीस प्रशासन 24 तास त्या मोटरसायकलवाल्याला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवतं आणि तुमच्या ट्रान्सफॉर्मरचा अपघात झाला तर स्फोट झाला तर तुम्ही म्हणता तो एक अपघात आहे. याला जबाबदार कोण आहे? उद्या असा ट्रान्सफॉर्मर फुटणार नाही. आज ते बचावले, आज त्यांचं डोकं जळालं, छातीवर ते पडलं. उद्या जर का ट्रान्सफॉर्मर फुटला, उद्या जर का जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे? आणि म्हणून सन्माननीय कार्यकारी अभियंता हे स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला सांगतायत की हा एक अपघात आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून झालेल्या घटनेचा या ठिकाणी पंचनामा करून त्या लाभार्थ्यांना, त्या पीडितांना लाभ मिळवून देण्याचं काम हे तुमचं आहे. आणि जर का तुम्ही तुमचं काम करणार नसाल तर आम्हाला आमचं काम या ठिकाणी करावं लागेल. तर आमचे नेते या ठिकाणी शंड झालेले आहेत, आमचे नेते या ठिकाणी भ्रष्ट झालेले आहेत. त्यांना जनतेकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाहीये. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, अधिवेशनामध्ये असे प्रश्न उचलले गेले पाहिजे, मात्र या ठिकाणी वेगळेच प्रश्न उचलल्या जात आहेत. पक्षाचे, जातीचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उकळले जातात, मात्र सामान्य लोकांकडे लक्ष द्यायला या ठिकाणी कोणी तयार नाही. आणि एखादा आवाज जर का सामान्य जनतेतून बाहेर येत असेल तर या ठिकाणी अशा एका माणसासाठी 100 पोलीस अधिकारी उपस्थित करून त्या माणसाला दाबण्याचं काम या ठिकाणी होत आहे. म्हणून तीव्र शब्दामध्ये आम्ही या कार्यकारी अभियंत्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि कडक शब्दात आपल्याला सांगतोय, कैलास कलंकी साहेब, शैलाश कलंकी साहेब, आपणाला विनंती आहे पुढच्या 48 तासामध्ये त्या पीडितांना जर का लाभ मिळाला नाही आणि संबंधित अधिकारी जर का सस्पेंड झाले नाही, तो ट्रान्सफॉर्मर का फुटला, त्याचा स्फोट का झाला हे जर का बाहेर आलं नाही तर तुमच्या कार्यालयामध्ये येऊन राडा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि पूर्ण महाराष्ट्राला तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यापासून कसं या ठिकाणी हुशार राहता येईल असं आम्ही पूर्ण महाराष्ट्राला जनतेला सांगू की तुम्ही कंपनीकडनं कशा पद्धतीने पैसे घेत आहात. कंपनीला वाचवण्याचं, कंपनीला दाबण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करत आहात.
मात्र गोरगरीब कष्टकऱ्यांकडे तुमचं लक्ष नाही आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो, इथली सिस्टम भ्रष्ट झालेली आहे। इथले आमदार खासदार सर्व हिजडे नपुंसक आहे। शेतकऱ्यासाठी ते बोलायला तयार नाहीयेत, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे ते बघायला तयार नाही। आपापसामध्ये भांडणं करतात, एकमेकांची संपत्ती काढतात। शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन तुम्ही ती संपत्ती कमावलेली आहे। एक दिवस शेतकरी तुमच्या बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। धन्यवाद मायबाप।